मोठी बातमी, विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी प्राप्त झालेली आहे। धमकीचा हा ईमेल आलेला आहे। अधिवेशन काळामध्ये विधान भवनाला बॉम्ब उडवून देण्याची धमकी आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, आतापर्यंत काही माहिती मिळू शकली आहे का? कोणी हा मेल केला? काय अपडेट आहे? आल्याची माहिती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। सगळ्या विधान भवनाच्या बाहेरची सगळी यंत्रणा जी आहे ती आता या ठिकाणी तैनात असलेली आपल्याला पाहायला मिळते। विधान भवनाचे डीसीपी बाहेर या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळी यंत्रणा जी आहे ती तपासली जाते। विधान भवनाचा संपूर्ण परिसर जो आहे तो तपासला जातोय, कारण आपण जर पाहिलं तर 288 विधानसभेचे आमदार आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे आमदार, कर्मचारी सगळ्यांची रेलचेल जी आहे ती विधान भवनात असते। अधिवेशनाचा काल सुरू आहे आणि त्याचवेळी अशा पद्धतीनं धमकीचा ईमेल येणं, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा जी आहे ती सगळी अलर्ट झालेली आपल्याला। आणि अशा पद्धतीने मुद्दामूनच फक्त भीती दाखवायची म्हणून त्याला तिथं धमकी दिली होती का त्याच्या मागे काय वेगळं होतं हे आपल्याला नक्कीच बघावं लागेल। पण तपास झाल्याशिवाय अधिवेशन चालून देऊ नका, एवढी मात्र विनंती एक आमदार म्हणून आणि नागरिक म्हणून तिथे मी करतो। इस्रायलच्या या सगळ्या युद्धामध्ये महाराष्ट्र किंवा देश आपल्याकडून गॅसवरती गेलेला आहे। अनेक ठिकाणी गॅसची टंचाई पाहायला मिळते। इंधनासाठी देखील अनेक ठिकाणी रांगा लागायची निर्माण झाली आहे। देश चालवत असताना जेव्हा केव्हा एखादी अडचण येईल तेव्हा देशाला मदत करणारे कोण आपल्याकडे मित्र आहेत हे बघणं पण तितकंच महत्त्वाचं, आणि त्याच्यासाठी आपलं जे परदेशाचं धोरण आहे ते योग्य पद्धतीने असणं महत्त्वाचं आहे। दुर्दैव असं की आज कुठेतरी आपण एकटं पडल्यासारखं आहे। अमेरिका आपल्याला धमकी देते आणि अमेरिकाच आपल्याला सांगते की महिनाभर तुम्ही रशियाकडनं तिथं तेल घेऊ शकता। म्हणजे आपण आपला देश चालवतोय का अमेरिका आपला देश चालवतोय, अशी आजची परिस्थिती आहे। आणि जे काय इराणमध्ये तिथं घडलं, खरं तर जेव्हा अडचणीचा काळ होता तेव्हा इराणली आपल्याला तेल देऊन मदत केली होती, पण इराण जेव्हा अडचणीत आलं, कुठेतरी शांतता असावी, हे सगळे प्रकार घडू नये, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशात